वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती 2025 संदर्भात, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन 2025 संदर्भात आणि अजून महत्त्वाचे म्हणजे किती उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या ज्या काही अपडेट्स आहे या सर्व अपडेट्स आपण या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइड्स नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणताही नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची जी अपडेट आहे ती अशी आहे की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात 14 तारखेला म्हणजे कालच्या तारखेमध्ये जे आहे एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की जी मुदतवाढ होती ती 14 जानेवारी 2026 पर्यंत देण्यात आली होती आणि 14 जानेवारी 2026 नंतर आता जे आहे परत एकदा ज्या उमेदवारांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण स्वतःचा जो अर्ज आहे सेल्फ सर्टिफाय केलेला नाहीये किंवा ज्यांची नोंदणी पूर्ण झालेली नाहीये त्यांच्यासाठी एक दिवस अजून म्हणजे आजच्या तारखेपर्यंत जे आहे 15 जानेवारी 2026 पर्यंत जे आहे त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे परत एकदा जे आहे मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता ही शेवटची तारीख आहे, तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचा आहे। ठीक आहे। दुसरी महत्त्वाची एक अपडेट अशी आहे की ती आहे पवित्र पोर्टल संदर्भात जे काही रजिस्ट्रेशन आहे त्यानंतर अजून एक परिपत्रक जे आहे नवीन एक प्रसिद्ध झालेलं आहे। ते आहे वेगवेगळ्या विभागांना जे आहे पत्र पाठवण्यात आलेलं आहे टीईटी परीक्षेच्या संदर्भात। म्हणजे जे शिक्षक नियुक्त आहेत आणि प्राथमिकसाठी म्हणजे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 साठी जे शिक्षक जॉईन आहेत किंवा जे ऑलरेडी शिक्षक पदावर नियुक्त आहेत तर त्यांच्यासाठी हे पत्र जे आहे निर्गमित करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये एक माहिती मागवलेली आहे ती अशी आहे की लवकरात लवकर जे आहे जे शिक्षक नियुक्त आहेत त्या संदर्भात किती शिक्षकांनी आतापर्यंत ज्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्याची सांगितली होती, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल होता त्या निकालानुसार शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणं खूप आवश्यक आहे आणि ते बंधनकारक सुद्धा आहे। त्या संदर्भात हा निर्णय किंवा हे पत्र निर्गमित झालेलं आहे आणि लवकरच ती माहिती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून जे आहे ती माहिती उपलब्ध केल्यानंतर बाकीच्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा केल्या जाणार आहेत। तर हे एक पत्र होतं। आता राहिली तिसरी महत्त्वाची अपडेट आहे ती आहे आजच्या तारखेमधली पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन जे आहे आजच्या तारखेमध्ये पूर्ण होऊन जाईल आणि नंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की किती अभियोगधारकांनी जे आहे सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टल 2025 साठी जे आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि याचा फायदा कशासाठी होणार आहे तर याचा फायदा होणार आहे शिक्षक भरतीच्या काही गोष्टींसाठी। उदाहरणार्थ आता उमेदवारांना मुदत दिलेली आहे की तुमचा फॉर्म जो आहे तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायचा किंवा नावाची नोंदणी करायची आहे। आता ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांचं ठीक आहे, पण ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही तर असे किती उमेदवार आहे तर जवळपास जी आकडेवारी होती तर ती आकडेवारी जवळपास 1,70,000 किंवा 1,72,000च्या आसपास जाण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये अजून थोडी वाढ येऊ शकते। याच्या मागचं कारण सांगतो। कालच्या तारखेपर्यंत म्हणजे 14 जानेवारी 2026 पर्यंत जे आहे जी काही आकडेवारी समोर होती ती आकडेवारी आणि आता अजून एक दिवस आपल्याला थांबावं लागू शकतं आणि उद्या परवाला जे आहे एक्झॅक्ट आकडेवारी आपल्या समोर येईल। तरी सुद्धा 1,70,000 किंवा 1,72,000 किंवा 75,000 हार्डली 75,000 पर्यंत नोंदणी यावर्षी उमेदवारांची होऊ शकते। आणि जर आपण बघितलं की एकूण उमेदवार किती होते तर एकूण उमेदवार होते 2,11,308 उमेदवार। त्यापैकी जवळपास 1,70 किंवा 1,72-75 पर्यंत जर नोंदणी झाली तर जवळपास उमेदवार राहतात 35 ते 40,000 उमेदवार जे आहेत जवळपास या नोंदणी प्रक्रियेमधून जे आहे ऑटोमॅटिकली ते आहेत बाहेर जाणार आहेत शिक्षक पद भरतीमधून 2025 मधून। आता याचा फायदा कसा होणार बघा, जर 35-40,000 उमेदवार जर शिक्षक म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही तर असे उमेदवार स्पर्धेमधून बाहेर जातील आणि हे उमेदवार स्पर्धेमधून बाहेर गेल्यामुळं जो काही कट ऑफ आहे किंवा जो काही मेरिट आहे ते खाली येईल, त्या मेरिटवर नक्कीच परिणाम होईल। म्हणजे जवळपास फक्त एकट्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमधून एवढे सर्व उमेदवार जे आहेत बाहेर गेलेले आहे आणि याचा जास्तीत जास्त फायदा जो इतर उमेदवारांना होईल ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि स्वतःच्या नावाची नोंदणी केलेली आहे ते शिक्षक पद भरतीची जी पुढील प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ते समाविष्ट असणार आहे। म्हणजे आता इथून समोर काय होईल, इथून समोर बाकीच्या ज्या प्रक्रिया होतील काही दिवसानंतर जाहिराती येतील, तुम्हाला त्या जाहिरातींना पसंतीक्रम द्यावे लागेल आणि नंतर मग तुमची निवड होईल आणि नंतर नियुक्तीसाठी तुमची शिफारस होईल। तर या गोष्टींसाठी जे उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना मात्र संधी असेल, पण ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही, ज्यांचं पवित्र पोर्टलवर नाव नोंदणी पूर्ण झाली नाही किंवा ज्यांनी स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलं नाही तर असे उमेदवार स्पर्धेमधून बाहेर गेलेले आहेत आणि ह्या उमेदवारांची संख्या जी आहे जवळपास 30-40,000च्या आसपास जाण्याची शक्यता आहे। तर ही एक चांगली महत्त्वाची बातमी आहे इतर उमेदवारांसाठी जे शिक्षक पद भरती 2025 मध्ये समाविष्ट आहे। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती आणि हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता। या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होत्या आणि याच आजच्या दिवसातल्या सर्वात मोठ्या अपडेट्स आहे।
काही नवीन अपडेट ज्या आहेत जर आल्या तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी अजूनही स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला नसेल, रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्ही पण फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाला नसेल किंवा तुम्हाला अजूनही थोडेफार काही गोष्टींमध्ये चेंजेस करायचे आहे तर तुम्ही पवित्र पोर्टल साईटवर जाऊन लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर स्वतःच्या फॉर्ममध्ये जो काही चेंज करायचा तो करायचा आणि लगेच स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आजचा दिवस शेवटचा दिवस असणार आहे. यानंतर तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही, कारण की मुदतवाढ देण्याची ही शेवटची हे आहे आणि यानंतर मात्र मुदतवाढ मिळणार नाही अशी सुद्धा एक अपडेट महत्त्वाची कळते आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे ते फायनलाइज करून घ्या आणि स्वतःच्या प्रोफाईलमधून लॉगआउट करा. ठीक आहे. फॉर्मची एक फॉर्म जो आहे फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला ती भविष्यात सुद्धा कामा येईल. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.